तर ही अमावस्या सगळ्यांसाठी कशी असणार आहे? श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा. बरेच दिवस व्हिडिओ आपला अपलोड झालेला नाही, त्यामुळे स्वामींचा जप खूप अर्धवट राहिलेला आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर सगळ्यांनी श्री स्वामी समर्थाचा जप जास्तीत जास्त करा. आपल्या आवडता एंजल नंबर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आलाच पाहिजे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुवार, मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार, हा गुरुवार कसा असणार आहे, या दिवशी लक्ष्मीचा किंवा युनिवर्सचा काय मेसेज आपल्याला असणार आहे ते आज आपण इथे बघणार आहोत. पण त्या अगोदर लक्ष्मीचा सुद्धा जप झालाच पाहिजे. त्यानंतर शुक्रवारी अमावस्या आहे. तर ही अमावस्या सगळ्यांसाठी कशी असणार आहे ते पण आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. पण अमावस्या उद्या म्हणजेच गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे 4:53 सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 7:15 काहीतरी संपणार आहे. म्हणजेच ही अमावस्या वृद्धी झाली. म्हणजे काय वृद्धी काय झाली आहे तर तिथीची वृद्धी झाली आहे. जेव्हा एखादी तिथी सूर्योदय बघत नाही, एकही सूर्योदय बघत नाही, तेव्हा आपण म्हणतो की तिथी क्षय झाली आहे. पण जेव्हा 2 सूर्योदय एखादी तिथी बघते तेव्हा आपण म्हणतो की तिथीची वृद्धी झाली आहे. त्यामुळे शनिवारी काय उपाय करायचे ते मी उद्याच्या व्हिडिओत नक्की टाकेन. तर आजचा दिवस कसा असणार आहे ते आपण बघूया. पटापट सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मीचा किंवा स्वामींचा जप करा. मी तुम्हाला सांगते की आजचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी, काय युनिवर्सचा मेसेज आहे. एकच आपण कार्ड काढणार आहोत. वाव, किंग ऑफ वँड्सचं कार्ड आलेलं आहे बघा. खूप सुंदर कार्ड आहे बघा. हा राजा जर बघितला नीट तर राजाच्या मागच्या बाजूला सिंहासन आहे आणि त्याच्यावर सिंहाचं चित्र कोरलेलं आहे. चेहऱ्यावर आनंदी भाव आहे. रुबाबदार आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असा हा राजा आहे. तर हे अत्यंत शुभ कार्ड आलेलं आहे आणि त्याच्या खाली जर बघितलं तर एक सरडा दिसतोय. म्हणजे स्वरक्षणासाठी सतत काहीतरी विचार, म्हणजे पुढे जाण्यासाठी हा राजा जसं सरडा रंग बदलतो तसं स्वरक्षणासाठी त्याचे विचार बदलत असतात. जे कोणी आपला व्हिडिओ बघतायत त्या व्यक्ती परिपूर्ण असणार आहेत आणि राजकारणात मुरलेल्या असणार आहेत. महत्वाकांक्षी, अधिकारी आणि जास्त कोणात मिसळत नसणार आहेत या व्यक्ती. जो कोणी हा व्हिडिओ बघतोय त्यांना राजकारणात किंवा कुठल्याही मोठ्या कामासाठी एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत मिळणार आहे आणि मगच तुम्हाला यश संपन्न होणार आहे. जर तुम्ही राजकारणात असाल तर आता इलेक्शन आले, जर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच कोणाचा तरी चांगल्या व्यक्तीचा सल्ला घ्या आणि पुढे जा. यश तुमचेच आहे. असेच आपले व्हिडिओ पाहत चला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपलं यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. आणि हो, उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. उद्या अमावस्येचा उपाय मी सांगणार आहे, कारण की परवा शनी अमावस्या आहे. धन्यवाद.